आपण आता बघतोय थर्मोडायनॅमिक्सचे प्रॉब्लेम्स. त्याच्यामधला डब्ल्यू मॅक्सचा प्रॉब्लेम आपण बघतोय. याच्यामध्ये 4.4 × 10⁻² kg of CO2 gas expand isothermally and reversibly at 300 K against a pressure of 15.15 × 10⁵ Nm/m², म्हणजेच पास्कल, बाय डुईंग 17.232 kJ वर्क. फाइंड फायनल प्रेशर. म्हणजे आपल्याला काय दिलं आहे, तर त्यांनी मास ऑफ CO2 दिले. गिवनमध्ये आपल्याला काय लिहावं लागेल, मास ऑफ CO2 काय आहे, मास ऑफ CO2 किती आहे, तर 4.4 × 10⁻², म्हणजेच किती, 4.4 × 10⁻² × 10⁻³ ग्रॅम. म्हणजे मास कधी पण ग्रॅममध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. मग तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढावे लागतील. नंबर ऑफ मोल्स कशी काढायचे, ठीक आहे. मग पहिल्यांदा इथं मी कन्वर्ट करून घेतो. 4.3 - 2 किती होतो, 1 म्हणजेच 1 पण इकडे सरकणार, म्हणजे किती होणार आहे, 44 ग्रॅम. नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे असतात, मास आपण मोलार मास. मास किती आहे, तर 44 ग्रॅम. मोलार मास किती आहे, CO2चं 44. कसं, कार्बनचं 12, ऑक्सिजनचं 16, 16 16 16 32 आणि 12 किती, ते 44. नंबर ऑफ मोल्स आले 1. आता गिवनमध्ये अजून काय दिलं आहे त्यांनी, तर P1 दिला आहे तुम्हाला. P1 किती आहे, P1 म्हणजे इनिशियल प्रेशर, तो आहे 15.15 × 10⁵ पास्कल. पास्कल म्हणजेच Nm/m². आणि W दिला आहे. W किती दिला आहे तुम्हाला, 17.232 kJ आहे. पण आपल्याला किलोजूलमध्ये नाही ठेवायचं, हे जूलमध्ये कन्वर्ट करायचं. 7232 जूल, म्हणजे 1000 मल्टिप्लाय केलं. आता हे सगळं गिवन आहे. आरची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, 8.314. आता ॲन्सरमध्ये आपल्याला तुम्हाला फॉर्म्युला जो येणार आहे, तो डब्ल्यू मॅक्सचा फॉर्म्युला येणार आहे. डब्ल्यू मॅक्समध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं की इथं हा एक्सपांड हा शब्द एक इम्पॉर्टंट आहे आणि हा रिव्हर्सिबल हा शब्द एक इम्पॉर्टंट आहे. रिव्हर्सिबल शब्द आला की डब्ल्यू मॅक्स, एक्सपांड आला तर कधी पण इथं मायनस साईन येतो. हा मायनस साईन आला की तुम्ही समजून जायचं की हा मायनस साईन काय इंडिकेट करतोय, तर एक्सपान्शन इंडिकेट करायला आहे. फॉर्म्युला काय आपला, 2.303 nRT log to the base 10. आता एक्सपान्शन झालं आहे म्हणजे प्रेशर कमी झालं असणार आहे. कमी झालं असणार म्हणजे फॉर्म्युला काय येणार आहे, P1/P2. थोडक्यात इथं लक्षात ठेवायचं की वरची संख्या मोठी असते, खालची संख्या छोटी असते. एक्सपान्शनच्या वेळेला आधीचा सुरुवातीला जो पिस्टन असतो तो खाली असणार आहे, जर त्यावेळेला प्रेशर जास्त असणार आहे. नंतर एक्सपान्शन झाल्यानंतर प्रेशर कमी झालं असणार आहे. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर फायनल प्रेशर म्हणजेच कोण कॅल्क्युलेट करायचं, तर P2 कॅल्क्युलेट करायचा आहे. हा कॅल्क्युलेट करायचा म्हणजेच हा फॉर्म्युला मॉडिफाय करायचा. कसा करायचा, log to the base 10 P1/P2 इज इक्वल्स टू, हा इथंच ठेवायचा. हे सगळं इकडं नाही इकडं न्यायचं. डब्ल्यू मॅक्स किती आपला, तर आहे तो 17232. हा डब्ल्यू मॅक्स आहे. आणि हा डिवाइडेड काय होते, 303. नंबर ऑफ मोल्स किती आहेत, 1 लिहायची काही गरज नाही, तरी लिहू. आर किती आहे, 8.314. टी किती आहे, तर टेम्परेचर आहे, त्यांनी दिलं टेम्परेचर किती आहे, 300 केल्विन. मी गिवनमध्ये लिहायचं राहिलं होतं, टेम्परेचर 300 केल्विन. इथं 300 केल्विन. आता इथं हे 300 केल्विन आहे, म्हणजेच हे 1 काय मल्टिप्लाय करायचं काय विषय नाही. 1 2 3 ह्या 3 टर्म्स, ह्या तिघांचा लॉग बघायचा, ह्या लॉगची सम करायची, ती लिहून घ्यायची. ह्याचा लॉग बघायचा, या लॉगमध्ये ह्या तिघांची सम मायनस करायची, जे येईल त्याचा अँटीलॉग बघायचा. आणि अँटीलॉग बघितल्यानंतर log to the base 10 P1/P2 इज इक्वल्स टू, आता ह्यांच्या सगळ्यांचं सॉल्व्ह केल्यानंतर ह्यांचा आन्सर किती येते, तर याचा आन्सर येते 3 येतोय. आता हा 3 आला इथं. आता पुढे काय करायचं, हा लॉग इकडनं इकडे आला तर अँटीलॉग बनतो. मग काय करणार आहे, P1/P2 इज इक्वल्स टू अँटीलॉग 3. 3चा अँटीलॉग बघायचा. 3चा अँटीलॉग कसा बघायचा, तर अँटीलॉग बघताना आपल्याला काय करावं लागेल, तर 3.0000 असं आहे ना, म्हणजे 000चा अँटीलॉग बघावा लागेल. तो किती येतो, तर हा अँटीलॉग बघितला तर तो 1000 या फॉर्मॅटमध्ये येतो. मग P1/P2 इज इक्वल्स टू 1000. आता हा 3 आहे म्हटल्यानंतर पॉईंट इथं असतो 1 2 3, म्हणजे किती आला, तो 1000 आला. आता आपल्याला काय माहिती आहे, तर आपल्याला माहिती आहे तो P1 माहिती आहे. तर P1 किती आहे आपला, 15.15 × 10⁵ हा P1 आहे. आणि P2 किती आहे माहीत नाही, तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. इज इक्वल्स टू 1000 आला. आता काय करायचं, P2 इकडे घ्या, इकडे घ्या, म्हणजे P2 इज इक्वल्स टू काय येईल, तर P2 इज इक्वल्स टू P2 इकडे गेला, 1000 इकडे आला, म्हणजेच काय 15 × 10⁵. आता 1000 असं लिहिलं काय, किंवा 1 × 10⁻³ लिहिलं काय, सेमच असतं, 1 × 10⁻³. आता हा 3 वर गेला तर +3 वर गेल्यानंतर -3 बनतो. -3 म्हणजे -3 आणि +5 किती येतो, तर -3 + 5 2 येतो. म्हणजेच P2 इज इक्वल्स टू किती आला, 15.15 × 10⁻⁵ किती आहे, 5 आहे. म्हणजे 15.15 × 10⁻², Nm/m². Nm/m² म्हणजेच पास्कल. हे आपण प्रेशर फाइंड आउट केला. थँक्यू.